नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा अंकुर वॅट मंदिरचं दर्शन करण्यासाठी चाललेलो आहे। ॲक्च्युली 3 दिवसाचं तिकीट मी घेतलेलं होतं, तर आज शेवटचा दिवस आहे माझा अंकुर वॅटमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंकुर वॅटविषयी सर्व माहिती ही मराठीतून देण्याचा प्रयत्न करेल, सर्व डिटेल तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल। मंदिर तुम्ही कशा रीतीने फिरू शकतात, मंदिरामध्ये काय काय बघू शकतात आणि इतकं भव्य मंदिर तुम्ही कशा रीतीने प्रत्येक गोष्टीला व्हिजिट देऊन त्याच्यातले तथ्य काय, त्याच्यामागची हिस्ट्री काय, इतिहास काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकता। याच्यावर हिंदीमध्ये मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, पण तुम्हाला वाटलं का आपल्या मराठी मातीसाठी, आपल्या मराठी माणसांसाठी एक मराठी व्हिडिओ मस्त बनवा, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। तर जाऊया आपण अंकुर वॅट मंदिराचं दर्शन करायला। तर जवळपास 10 किलोमीटरचं अंतर पार करून आपण पोहोचलोय ते अंकुर वॅट मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ। हे बघा, इथून आता आपला प्रवेश होईल अंकुर वॅट मंदिरमध्ये। सूर्याच्या प्रकाश किरणांमुळे तुम्हाला मंदिर नीट दिसत नसेल, मी आता मध्ये जातो। आता इथं तिकीट चेक होईल आपलं आणि मग आपण मध्ये एक पॉईंट बघू। अंकुर वॅटच्या तिकिटाविषयी जर सांगायचं झालं तर हे बघा, हे या प्रकारचं तिकीट असतं। आता मी 3 एंट्रीचं तिकीट घेतलं होतं, जवळपास $62 म्हणजे जवळपास 5,000 पर्यंतचं हे तिकीट आहे आणि मी 3 दिवस एंट्री करू शकतो। अजून जर तिकिटाविषयी माहिती द्यायची झाली तर अशी का आपण 1 दिवसाचं तिकीट घेऊ शकतो, ते $37, 3 दिवसाचं $62 आणि 7 दिवसाचं $72। 1 दिवसाचं फक्त एकच दिवसासाठी, त्याच दिवसासाठी व्हॅलिड असतं आणि 3 दिवसाचं जे असतं ते 7 दिवसासाठी व्हॅलिड असतं। तुम्ही 7 दिवसात कितीही वेळा एंट्री करू शकतात आणि 7 दिवसाचं 1 महिन्यासाठी व्हॅलिड असतं, तुम्ही कितीही वेळेस तुम्ही एंट्री करू शकता। तर हे बघा, आता आपली एंट्री झालेली इथं आणि एक मोठा पाण्याचा जलाशय पार करून आपल्याला आता मंदिरापर्यंत जायचं आहे। आता ह्या पाण्याच्या जलाशयाविषयी जर सांगायचं झालं तर असं का, हे जे पाण्याचं म्हणजे जे बांधलेलं आहे ना मित्रांनो, ॲक्च्युली हे विष्णूंचं सगळ्यात मोठं मंदिर आहे ना। आपल्याला माहिती आहे की भगवंत विष्णू हे कायम क्षीरसागरमध्ये असतात, तर त्याचप्रमाणे हे जे पाण्याचा जलाशय हे एका क्षीरसागराचं प्रतीक करते। आणि आपण जर विकिपीडियावर चेक केलं अंकुर वॅटविषयी तर विकिपीडियावर देखील तुम्हाला अशी माहिती मिळेल का, हे जे मंदिर आहे अंकुर वॅट मंदिर, हे मेरू पर्वताचं एक प्रतीक रूप म्हणून बघितलं जातं ह्या अंकुर वॅट मंदिराकडे। आणि त्या प्रतीकाचं म्हणजे मेरू पर्वताच्या आजूबाजूला जो समुद्र आहे त्याचंच हे पाण्याचं जलाशय प्रतिनिधित्व करते। अशा प्रकारे ह्या मोठ्या पाण्याच्या जलाशयाला पार करून आपल्याला पुढं मंदिरापर्यंत जावं लागतं आणि मंदिराच्या त्या काळीच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा हे एक फार महत्त्वाचं पाऊल त्यावेळेस असू शकतं। आता आपण जी एंट्री करतोय मित्रांनो, ती पश्चिमी प्रवेशद्वाराकडून करतोय। हे बघा, इकडं आहे ते पश्चिमी प्रवेशद्वार मोठंचं, आपण तिकडूनच चाललेलो आहे। आता मोठा पाण्याचा जलाशय पार करून आपण हे बघा हे आलो आहे पश्चिमी प्रवेशद्वाराकडे। आणि पश्चिमी प्रवेशद्वारात जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा तुम्हाला मध्ये एक भली मोठी मूर्ती दिसते, मी तुम्हाला आता दाखवतो। इथं जे कंबोडिया सरकारने लिहिलेल्या माहितीनुसार ह्या मूर्तीचं नाव आहे तारीच। त्यांच्या भाषेत म्हणजे खमेर भाषेतलं नाव असेल हे तारीच, परंतु आता मी तुम्हाला मध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो आणि त्याचं महत्त्व काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो। हे बघा मित्रांनो, जे आपण अंकुर मंदिराच्या मुख्य कक्षामध्ये जे भगवान विष्णूंची जी मोठी मूर्ती होती ना, तीच मूर्ती तुम्ही ही बघताय, ती ॲक्च्युली इथं ह्या पश्चिमी प्रवेशद्वाराच्या गेटजवळ आणून ठेवलेली इथं। आणि भगवान विष्णूंचं दर्शन इथूनच होतं आपल्याला, त्याच्यामुळं नक्की तुम्ही इथं जर आले तर ह्या प्रवेशद्वाराजवळ आपल्या भगवंताचं दर्शन घेऊनच मग पुढं जा। बरेच लोकांना ह्या गोष्टीचं माहिती नाही किंवा ते अपरिचित असतात, ते सरळ डायरेक्ट मंदिराच्या गर्भगृहात जातात, परंतु गर्भगृहामध्ये देखील आपण जाणार आहे। परंतु मी आधी काढलेल्या माहितीनुसार ही जी मूर्ती आहे हीच आपली मुख्य मूर्ती, ह्या पूर्ण अंकुर मंदिरातली मुख्य मूर्ती। याचं बऱ्याच प्रमाणात नुकसान देखील झालेले आहे, परंतु आपण इथं दर्शन घेऊनच पुढे जाऊ।
तर हे बघा, ह्या पायांचं देखील बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेलं हे बघा, तुम्ही बघू शकत असाल. ओके, जाऊया आपण. पश्चिमी प्रवेशद्वाराकडून मंदिराचं दर्शन घेऊन जसंच आपण पुढं जातो तसं आपल्याला ह्या नागराजांच्या प्रतिमा आपल्याला इथं दिसून येतात. आणि इथून आता आपली पुन्हा एकदा इथून खरी एंट्री होईल. इथून मेन मंदिराचं प्रवेशद्वाराचं जे गेट आहे ते बघताय तुम्ही. परंतु इथून देखील जे मुख्य मंदिर हे जवळपास बऱ्याच अंतरावर आहे. त्याच्यामुळं आता हे बघा, आपण जे दर्शन केलं ते समोर त्या मंदिरातलं मुख्य मूर्तीचं. आता आपण इथून वर जातोय आणि वरती जाऊन आपण आता दर्शन घेण्याचा प्रयत्न करतोय. मंदिरात जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा हे बघा, समोर बघा तुम्ही, ह्या छोट्या छोट्या सुंदर अशा कलाकृती आपण बघतो. आणि अशा कलाकृतींचं दर्शन घेऊन आपण पुढं जातो. बरेचसे असे नक्षीकाम तुम्हाला इथं बघायला मिळतील का, जे एकदम बारीक वर्क एकदम केलेलं तुम्हाला इथं दिसून येईल. हे बघा, नंतर जेव्हा मध्ये येतो आपण मित्रांनो, ते बघा समोर जे दिसतंय, आपण तिथं दर्शन घेतलं होतं आणि तिथून आपण आता ह्या प्रवेशद्वाराने इकडं मध्ये आलो. आता समोर जेव्हा जाऊ आपण तेव्हा आपल्याला अंकुर मंदिराचं दर्शन होईल. तेव्हा आपण हळूहळू मध्ये जाऊ. परंतु इथं आल्यानंतर तुम्ही तुमच्या डाव्या हाताला जेव्हा जाल, म्हणजे ह्या साईडला जेव्हा जाल, इथं देखील तुम्हाला एक मुख्य मूर्ती बघायला मिळेल, जी बऱ्याच मोठ्या प्रमाणात खंडित झालेली. ज्याप्रमाणे आपण सुरुवातीला जी 4 भुजांची मूर्तीचं दर्शन घेतलं, त्याचप्रमाणे इथं मूर्ती तुम्हाला दिसून येईल. इथं मात्र ह्या हातांचं पूर्णपणे खंडन झालेलं तुम्हाला दिसून येईल. ही मूर्ती देखील मुख्य मंदिरातली मूर्ती होती, परंतु ही आता इथं आणून ठेवलेली ह्या गेटवर. हे बघा, ही आपण आता बघतोय ना मित्रांनो, ही तिसरी मूर्ती इथली. ही तिसरी मूर्ती म्हणजे असे टोटल 4 मूर्त्या ह्या. पहिली मूर्ती आपण बघितली, ती दर्शन घेतलं तेव्हा. दुसरी मूर्ती आपण आता इकडे बघितली आणि ही तिसरी मूर्ती आपण इथं बघतोय. ही देखील 5 हाताची मूर्ती होती. हे बघा, 1 2 3 4 5. आणि ही देखील बऱ्याच प्रमाणात याचं खंडन झालेले आहे. ॲक्च्युली अंकुर मंदिराचे जे 4 मुख्य मंदिर, 3 मुख्य 4 दिशांना 4 मुख्य मंदिराचे जे प्रवेशद्वार आहे ना, तिथं ह्या पूर्ण मूर्त्या ठेवण्यात आलेल्या होत्या. परंतु जे धार्मिक परिवर्तन आलं, म्हणजे कालांतराने, म्हणजे ज्या राजाद्वारे ह्या मंदिरांचं निर्माण कार्य सुरू होतं, तो प्रखर हिंदू भक्त राजा होता. परंतु नंतर मात्र काही कालावधीने ते बौद्ध धर्मात परिवर्तन झालं आणि मग त्याच्यामुळे ह्या मंदिराचं एक बौद्ध रूप इथं दाखवण्यात आलेले. तेच आपण आता मंदिराचा एक उलगडा करण्याचा प्रयत्न करतोय. तर जाऊया आता आपण पुढं. हे बघा, हे पश्चिमी प्रवेशद्वाराचे 3 गेट आपण पार करून आपण आता इकडं चाललेलो आहे पुढं. आता जेव्हा आपण इकडं जातो तेव्हा समोर आपल्याला 2 मंदिरं दिसतात, ते देखील आपण बघूया. परंतु ज्या 3 मूर्त्या आता सध्या स्थितीत ज्या ठेवलेल्या आहे, त्या पश्चिमी प्रवेशद्वाराचे हे 3 मुकुट जे तुम्ही बघताय, तो 1, हा 2, हा 3, या 3ही मूर्त्या इथं ठेवण्यात आलेल्या आहे. 4थी मूर्ती मात्र तिथं मध्ये, ती देखील आपण बघू. परंतु अंकुर मंदिराच्या आधी आपल्याला तुमच्या उजव्या हाताला आणि डाव्या हाताला, जेव्हा तुम्ही हा पूर्ण मार्गक्रमण करत मंदिरापर्यंत जाल, तेव्हा 2 मंदिरं लागतात. त्याचं देखील महत्त्व तुम्हाला मी दाखवतो, सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा मित्रांनो, आपण त्या कॉरिडॉरमधून असा हा पूर्ण हा जो लांब लचक रस्ता दिसतो, याच्या थ्रू आपण मंदिरापर्यंत जातो. परंतु त्याच्या आधी हे 2 छोटे छोटे मंदिरं लागतात. ॲक्च्युली हे मंदिरं म्हणजे त्या काळचे पुस्तकालय असं म्हणण्यात येतं. आता याचं महत्त्व काय, तर याचं महत्त्व असं का जेव्हा आपण प्रवेश करून इथं मध्ये येतो, हे बघा, आता मी तुम्हाला मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ॲक्च्युली मी हिंदीत व्हिडिओ बनवला याच्या आधी, त्याच्यामुळं मला पूर्ण याचं, आणि मी येण्याच्या आधी सर्व वाचन करून आलो, त्याच्यामुळे मी या सर्व माहिती तुमच्याबरोबर शेअर करतोय. मंदिराचं नक्षीकाम देखील मस्त आणि सुंदर सुरेख दिसते. परंतु जसं जसं आपण पुढे जातो तसं तसं आपल्याला इथं एक चौकोनी आकाराचा खड्डा तुम्हाला इथं दिसून येतोय. हे बघा, आता याचं काय महत्त्व आहे, म्हणजे हे नेमकं इथं काय, बरेच जण हे पार करून तसंच पुढे जातात निघून. ॲक्च्युली काही जण तर इथपर्यंत येत पण नाही, ते सरळ अंकुर मंदिरात जातात. परंतु
हे जेव्हा इथे येतो ना, तेव्हा आपल्या मोबाईलमध्ये जे कंपास असतं, आपण ज्याला होका यंत्र म्हणतो, ते जर आपण इथं ओपन केलं तर बरोबर सर्व दिशा इथून या 90 अंशामध्ये तुम्हाला मिळतील. म्हणजे मंदिराचा सेंट्रल पॉईंट जर कुठं असेल तर तो इथे आहे. आणि इथून सर्व दिशा ह्या एकदम इथून सेंट्रलला मिळतात. आणि याच्याच वर जर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू, हे बघा इथं जर मी झूम केलं ना, हे बघा या 4 बाजूच्या 4 दिशा इथे येऊन मिळतात. 4 बाजूच्या 4 दिशा ह्या इथे येऊन मिळतात. हे एक महत्त्वाचं कारण आहे. आणि जर मी सरळ लाईनीत ह्या सरळ लाईनीत जर तुम्हाला पुढं दाखवण्याचा जर प्रयत्न केला ना, हे बघा आता मी पुढं जाऊन तुम्हाला दाखवतोय. मंदिराची जर दिशा आपण इथून बघण्याचा प्रयत्न केला, हे बघा एका सरळ लाईनीमध्ये जर बघितलं तर बरोबर आपल्याला एकदम एका रेषेमध्ये सर्व मंदिरं इथं दिसून येतात. याच्यामध्ये आश्चर्याची गोष्ट अशी वाटते का त्या काळी याचा होका यंत्राचा किंवा कंपासचा शोध लागलेला नव्हता. तो शोध आत्ता 500-600 वर्षापूर्वी लागला. मंदिर जवळपास 1000 वर्ष जुनं. तर त्यावेळेस एवढी सटीकता, एवढं परफेक्ट काम त्यांनी कसं काय केलं, त्याच ह्या गोष्टीकडे पाहून विशेष वाटतं. पूर्ण जर तुम्ही इथं आला ना, तुमच्या मोबाईलचं होका यंत्र कंपास ओपन करा आणि तुम्ही इथून दिशा बघा. सेम इथून जर आपण बघितलं तर तसंच दिसतं. आणि जेव्हा आपण ह्या शेजारच्या पुस्तकालयामध्ये जातो, म्हणजे हे सेम आहे दोन्ही साईडला, दोन्ही मंदिरं सेम आहे, तिथं देखील तुम्हाला त्याच प्रकारचा चौकोन वरती भिंतीवर सर्व जुळलेले हे दिसून येतील. आणि मग हे आपण मंदिर इकडं बघतोय. आपण जर विचार केला तर मंदिराचं जे मुख आहे ते पश्चिमेकडे आहे. हे बघा आपण आता पश्चिम मार्गाने इकडं मध्ये आलेलो आहे. तर ही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे का आपल्या भारतातल्या सर्व मंदिराचं नाही म्हणता येणार, बऱ्याचशा मंदिरांचे जे मुख असतात ते पूर्वाभिमुख असतात, पूर्वेकडे तोंड करून असतात, जिकडून आपला सूर्योदय होतो. परंतु ह्याच मंदिराचं एक मुख असं आहे का जे पश्चिमेकडे आहे आणि सूर्य मात्र पाठीमागून उगवतो, म्हणजे पूर्वेकडून उगवतो. तर हे काय आहे, तर हे ॲक्च्युअलमध्ये म्हणजे भगवान विष्णूंना समर्पित सर्वात मोठं मंदिर आहे. आणि विष्णूंची जी पूजा असते, विष्णूंचं जे मुख असतं ते पश्चिम दिशेकडे असतं. त्यामागचं हे सर्वात महत्त्वाचं आणि मोठं कारण आहे. म्हणूनच एवढा मोठ्या मंदिराचं जे निर्माण कार्य केलं आणि त्याचं जे मुख प्रदर्शन म्हणजे जे मुख आहे मंदिराचं ते पश्चिमेकडे आहे. हे बघा आपण होतो आता ह्या मंदिरामध्ये आणि तसंच मंदिर इकडे देखील आहे. आता आपण वर चढून ह्या मुख्य मार्गाने मंदिराकडे जातोय. आणि मुख्य मार्गाकडे जाताना देखील ह्या पूर्ण नागांच्या प्रतिकृती तुम्हाला इथं दिसून येतील. या प्रत्येक मंदिरात आहे, ह्या प्रियाविहारमध्ये, कोहकेरमध्ये, कंबोडियामध्ये, प्रत्येक मंदिरात तुम्ही जेव्हा जिथं जाल ना, तिथं तुम्हाला ह्या नागांच्या प्रतिकृती ह्या दिसून येतील. आणि हे ॲक्च्युली 7 मुखाचे नागांचं चित्र तुम्हाला हे दिसून येतं. आता ॲक्च्युली हे जे आपण बघतोय ना, याचं बऱ्याच प्रमाणात खंडन झालेले आहे. परंतु हे बघा, ही जी नक्षी दिसती ना, ह्या प्रत्येक नागाच्या तुम्हाला इथं असं अंकित केलेली दिसून. आपण मागून जसं येतोय ना वर, तसं एक स्टेप्स वर चढत जातो. आपण पश्चिमी प्रवेशद्वाराने जेव्हा मध्ये आलो तेव्हा एक स्टेप वर आलो, मंदिरामध्ये आलो तेव्हा त्या स्टेपमध्ये होतो. आता इथून आपण एक स्टेप पुन्हा वर आलो आणि इथून पुन्हा एक स्टेप वर आणि फायनल मंदिरामध्ये, म्हणजे जवळपास 4 ते 5 स्टेजेसमध्ये या मंदिराचं पूर्णपणे बांधकाम केलेले आहे. सर्वात मोठा परिसर आहे ह्या मंदिराचा. आणि आता इथून मध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मध्ये आपण काय बघू शकतो. हे बघा आता इकडं जर मी दाखवण्याचा प्रयत्न केला तर इकडं संपूर्ण महाभारताचे चित्र आहे. आणि इकडं दाखवण्याचा प्रयत्न केला तर इकडं सर्व रामायणाचं चित्रांचं वर्णन आहे. मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रत्येक कोपरा या मंदिराचा नक्षीकामाने भरलेला आहे. प्रत्येक कोपरा तुम्ही कुठेही बघा, कोणतीही आकृती बघण्याचा प्रयत्न करा, संपूर्ण भाग हा मंदिराचा येतो एकदम बारीक अशा नक्षीकामांनी भरलेलं आहे. हे बघा आता हे सुद्धा हे जे खिडक्या ह्या बनवलेल्या आहे ह्या प्रॉपरली अंकुर वॉटच्या खिडक्या म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु तुम्ही विचार करा, ह्या दगडात त्या काळी छन्नी हातोड्यांनी हे काम कसं काय शक्य झालं असेल. नक्कीच त्या काळी त्यांच्याकडं काहीतरी प्रगत साधन सामुग्री असेल, म्हणूनच हे पूर्ण काम शक्य झालेलं असेल. आणि हे बघा, हे पूर्ण
रामायणातलं युद्धाचं वर्णन आपण इथं बघू शकतो। हे जे तुम्ही मुख बघता ते हे बघा, आता हे वानर सेना आहे आपल्या प्रभू श्रीरामांची। ओके प्रभू श्रीरामांची ही वानर सेना आणि ही रावण सेना, अशा प्रकारे ह्या युद्धाचं पूर्ण हे चित्रण इथं केलेले आहे। इथं ॲक्च्युली ना आपण प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि हनुमान यांचं देखील दर्शन करू शकतो। मी त्या दिवशीच बघितलं होतं, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। त्यांनी ना लाल कलरमध्ये असं ते केलेले हे बघा, हे जे हा जो रथ आहे ना, हा रावणाचा रथ आहे। हे जे मुख दाखवलेले ते मुख हे रावणाचे मुख आहे आणि त्यांच्यावर हे बघा आपली वानर सेना ही हल्ला करते आणि प्रभू श्रीराम, लक्ष्मण यांचं देखील दर्शन आपण इथं करू शकतो। मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, हे आहे श्री हनुमान आणि हनुमानांनी त्यांना उचलून घेतलेले ते प्रभू श्रीराम। हे बघा, त्यांनी धनुष्य बाण आणि ते तो विचार करा तुम्ही, त्या काळी 1000 वर्षापूर्वी एवढे बारीक नक्षी कामात संपूर्ण रामायणाचं वर्णन इथं करण्यात आलेले हे खरोखरच एक अप्रतिम अशी गोष्ट आहे आणि नक्कीच ह्या मंदिरातून काहीतरी शिकण्यासारखं आहे। काय म्हणजे लोक काय म्हणतात की रामायण, महाभारत ह्या काय काल्पनिक आहे, काही कल्पना आहे ह्या, तर त्यांनी इथे येऊन बघावं, ते एकदम बारीक तंतोतंत केलेलं काम बघावं आणि 1000 वर्षापूर्वी देखील त्या लोकांना रामायणाचं एवढं अचूक ज्ञान होतं, हे एकदम म्हणजे विशेष गोष्ट वाटते। त्याच्यामुळे ह्या गोष्टीवर नक्कीच विश्वास ठेवला पाहिजे। आता मी तुम्हाला, आता आपण जे बघतोय ते आपल्या डाव्या हाताकडचे रामायणाचं चित्र बघतोय। उजव्या हाताकडे जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपल्याला महाभारताचं चित्र तिथं दिसायला मिळेल। मी तुम्हाला ते थोडक्यात दाखवतो। आता बघा, आता इथं जे आपल्याला पाहायला मिळतं ना, हे बघा, महाभारत बॅटल ॲट कुरुक्षेत्र, संपूर्णपणे महाभारताचं चित्रण। कुरुक्षेत्रामध्ये कौरव पांडवांचं जे युद्ध झालं होतं त्याचं दृश्य आपल्याला इथं पाहायला मिळतं। त्या दिवशीच मी बघितलं, मला त्यांनी भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा रथ देखील याच्यामध्ये दाखवला होता, तर ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करू, परंतु इतकं बारीक काम आहे ना हे। हा हे बघा, हा जो रथ आहे ना, हे श्रीकृष्ण आणि हे अर्जुन, अशा प्रकारे हा रथ त्यांचा इथं दाखवण्यात आलेला आहे। हा मोठा भाग तुम्ही इथं आल्या तुम्हाला लगेच लक्षात येईल। असं युद्धांचं बारीक भरपूर वर्णन इथं करण्यात आलेले आहे। भीम, युधिष्ठिर, कौरवांकडचे दुर्योधन आणि बाणशय्येवर असलेले भीष्म देखील इथं दाखवण्यात आलेले, ते देखील मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। मी बघितलेले संपूर्ण महाभारताचं वर्णन इथं करण्यात आलेले आणि खरोखर एकदम मला हे वाटलं त्या दिवशी बघून। आणि म्हणजे आपण जे रामायण, महाभारत हे फक्त टीव्हीवर बघत होतो, आत्ता बघत होतो, ते त्या काळी देखील एवढं बारीक नक्षी कामातून इथं सादर करण्यात आलेले, हे खरोखर आपल्यासाठी एक गौरवान्वित बात आहे। आपल्या भारताचा हा इतिहास आहे, आपल्या संस्कृतीचा हा इतिहास इथं उकरण्यात आलेला आहे, हे बघून आनंद वाटतोय खरंच। हे ॲक्च्युली 5 पांडव इथं बसलेले तुम्हाला दाखवण्यात आलेले बघा, हे 1 2 3 4 हे 5 पांडव आणि त्यांच्या शेजारी ही जी प्रतिकृती तुम्ही बघताय हे भीष्म, पितामह भीष्म जे बाणांच्या शय्यावर पडलेले होते त्याचंच हे चित्रण इथं दाखवण्यात आलेले। तर अशा प्रकारे तुम्ही रामायण आणि महाभारताच्या प्रसंगांचं वर्णन इथं हे पूर्णपणे बघू शकता। हे बघा मित्रांनो, आपण आता रामायण आणि महाभारताचे चित्र बघून आलो, जे प्रसंगाचं वर्णन केलेले ते बघून आलो। ते पहिल्या मजल्यावर, म्हणजे हा पहिला मजला जर गृहीत धरला आपण, तर दुसऱ्या मजल्यावर जेव्हा आपण येतो इथं, तर दुसऱ्या मजल्यावर तुम्हाला 2 पाण्याचे कुंड दिसतात। हे बघा, उजव्या हाताला आणि डाव्या हाताला सेम पोझिशनिंग आहे, सेम। आणि ह्याच कुंडांच्या इथून जर आपण ह्या स्तंभांकडे जर नीट बारीक यांनी बघितलं ना, तर प्रत्येक स्तंभावर खमीर लिपीमध्ये काही ना काही लिहिलेले आहे। हे बघा, ही जी लिपी हे जे पूर्ण लिहिलेले आहे हे त्या काळच्या खमीर लिपीमध्ये या मंदिराचं पूर्ण इतिहास जो आपल्याला येतो याच्यावरून कळतो। कोहकर मंदिराचा देखील इतिहास याच्यामध्ये लिहिलेला आहे आणि बऱ्याचशा मंदिरांचं वर्णन याच्यामध्ये करण्यात आलेले। हे अनेक स्तंभ इथं असे दिसत आहे आपल्याला का त्याचं वर्णन इथं करण्यात आलेले आहे।
आणि इथंच मी तुम्हाला जे म्हणत होतो का आपण खाली 3 मूर्त्या बघितल्या आहे, तर चौथी मूर्ती कुठे, तर चौथी मूर्ती आपल्याला इथं बघायला मिळते. आता मी तुम्हाला इथून दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, ही आहे भगवान विष्णूंची चौथी मूर्ती जी इथं ठेवण्यात आलेली आहे. बघा मित्रांनो, ही पाहतोय आपण चौथी मूर्ती. ज्या 4 दिशांना ज्या 4 मूर्त्या मुख्य कक्षामध्ये ठेवण्यात आलेल्या होत्या, त्याच्यातली ही चौथी मूर्ती जेव्हा तुम्ही वर चढून येतात तेव्हा तुम्हाला इथं बघायला मिळते. आणि प्रत्येक मूर्तीला एक वेगळं रूप देण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतोय. हे बघा, हे फार पुरातन मंदिर आहे आणि पुरातन मंदिरामधल्या ह्या संपूर्ण मूर्त्यांची ही नासधूस आपण बघतोय कशा प्रकारे झालेली. अजून एक तुम्हाला महत्त्वाचं दाखवायचं आहे. हे बघा, आणि ह्या इथं आहे ना इतक्या प्रकारच्या मूर्त्या ठेवण्यात आलेल्या आहे आणि त्या मूर्त्यांचा आधार बघा तुम्ही कशा प्रकारे देण्यात आलेला आहे. हा आधार आहे ना, हे मोठे मोठे शिवलिंग इथं त्या काळी होते, परंतु ते शिवलिंग तोडून त्याचं खंडन करून ह्या मूर्त्या अशा त्याच्यावर ठेवण्यात आलेल्या आहे. अशा बऱ्याचशा मूर्त्या मी तुम्हाला दाखवू शकतो का ज्या शिवलिंगाच्या आधारावर ठेवण्यात आलेल्या आहे. हे बघा, ह्या मूर्त्या बघा तुम्ही, हे ॲक्च्युली त्याच्यावर फिक्स झालेल्या मूर्त्याने ह्या त्याच्यावर ठेवण्यात आलेल्या. आता हे जर आपण खालून जर पूर्ण बघण्याचा प्रयत्न केला तर ही मूर्ती याच्यावर कधीच फिट बसू शकत नाही आणि ती आपल्याला ते गॅप दिसून येते. बघा, इथं गॅप दिसतोय मोठासा. ॲक्च्युली हे जे होते हे सर्व शिवलिंग होते, परंतु जी सभ्यता होती त्या काळची ती हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात परिवर्तन झालं होतं आणि त्यांना ह्या पूर्ण मंदिराला एक बौद्ध रूप देण्यासाठी जे जे प्रयत्न करायचे होते ते त्यांनी इथं केलेले. चौथी मूर्ती पाहून दर्शन घेऊन जेव्हा आपण पुढे येतो ना, तेव्हा परत एक पाण्याचं कुंड तुम्हाला दिसून येतं. इथं पण एक पाण्याचं कुंड आहे आणि तिथं पण पाण्याचं कुंड आहे. असे टोटल 4 पाण्याचे कुंड तुम्हाला इथं दिसून येतात. हे बघा, इथं एक, तिथे एक, तिथे एक, तिथे एक. मला आहे ना हे पाण्याचे कुंड बघून आहे ना ॲक्च्युअलमध्ये आपल्या तामिळनाडूमध्ये जे मीनाक्षी मातेचं मंदिर आहे ना, मीनाक्षी माते मंदिरात जर तुम्ही कधी गेले असाल तर मुख्य मंदिरामध्ये जाताना देखील सेम अशाच प्रकारचे मोठे मोठे स्तंभ, पाण्याचे कुंड आपल्याला दिसून येतात. त्याच्यावरूनच आणि आपल्या बऱ्याचशा दक्षिणातले जे मंदिर आहे ना, दक्षिणेमध्ये जे मंदिरं पाहतो तशीच मला आढळून येतं. परंतु हे मंदिर इतकं भव्य दिव्य आणि इतकं मोठ्या याच्यात परिसरात बनवलेलं गेलेले ना, जवळपास 400 एकरमध्ये बनवलेले हे मंदिर हे सर्वात मोठे मंदिर आहे. तर आता चौथी मूर्ती पाहून आपण आता वरती मार्गक्रमण होतोय. ॲक्च्युली ह्या ज्या पायऱ्या आहे ना, ह्या ज्या शिड्या यांनी इथं लाकडी ज्या बनवलेल्या आहे ना, त्या आत्ता केलेलं काम आहे. ज्या जुन्या आपण जर पायऱ्या बघण्याचा प्रयत्न केला तर हे बघा, काही ह्या प्रकारच्या पायऱ्या होत्या त्या, परंतु त्या बऱ्याच प्रमाणात क्षतिग्रस्त झालेल्या आहे. त्याच्यामुळं त्यांनी अशा ह्या बनवलेल्या आहे. आणि ह्या दरवाजांचे आकार पाहता तुम्ही किती मोठे मोठे दरवाजे इथं. आता दुसऱ्या मजल्यावरून आपण जवळपास 3ऱ्या मजल्यावर आलेलो आहे. आता हा जवळपास 3रा मजला आहे आणि इथून ही फायनल चढाई आहे मंदिराची. परंतु त्या पायऱ्या एवढ्या छोट्या मी तुम्हाला आत्ताच दाखवलं का त्याच्यावर चालणं थोडं धोकादायक असू शकतं. त्याच्यामुळं ते मागून त्यांनी पूर्वेकडून त्याचं प्रवेशद्वार ठेवलेले आहे. आपण बघूया ते देखील. आता हे बघा मित्रांनो, मी तुम्हाला इथं दाखवतो किती पिंडी इथं ठेवण्यात आलेल्या आहे. किती प्रकारचे शिवलिंग आपण बघू शकतोय. हे बघा, हे शिवलिंग हे आपण जेव्हा तीर्थ आपण करतो तेव्हा ती तीर्थ जाण्याची जागा, अशा प्रकारचे शिवलिंगांचं दर्शन आपण करतो इथं. जेव्हा आपण मुख्य मंदिराकडे जातो तेव्हा देखील तुम्हाला असे हे बघा पिंडींचे आधार जागोजागी ठेवलेले प्रत्येक ठिकाणी दिसून येतील. वर देखील मंदिरात बऱ्याच प्रमाणात हे ठेवण्यात आलेले आहे, ते देखील आपण बघू. आपण आता आधी मंदिरात जाऊ, मुख्य मंदिरामध्ये जाऊ आणि मग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, आता इथून आपण मुख्य मंदिराकडे जाण्याचा प्रयत्न करतो.
तर मंदिराला पूर्ण आता चक्कर मारून आपण वर जाऊ. हे बघा, मी तुम्हाला जुन्या पायऱ्या कशा होत्या ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, ह्या पायऱ्या पहा तुम्ही, एकदम छोट्या छोट्या पायऱ्या आहे या. ज्याप्रमाणे हरिहरगड कसा आहे आपल्याकडं, आपण एकदम छोटे छोटे स्टेप आणि हाताने धरून आपल्याला वर चढावं लागतं. म्हणजे एका पायरीवर पाय जेव्हा आपण ठेवू तेव्हा दुसऱ्या पायरीवर हाताने धरून थोडा जोर देऊन चढावं लागतं. त्याचप्रमाणे या पायऱ्या त्या पुरातन काळातल्या होत्या. आता हे जे शिखर पाहत आहे हे मुख्य मंदिरातले जे 4 मंदिरं आहेत त्याचं शिखर तुम्ही बघताय. आपण आता इथून पुढं पायऱ्यांनी वर जाण्याचा प्रयत्न करू. अरे यार मित्रांनो, हे बघा, मी आता इथं आलो तर मंदिर बंद आहे. काहीतरी हॉलिडे, आज शनिवार आहे, परंतु त्यांचा हॉलिडे आहे काहीतरी. त्या हॉलिडेमुळं मंदिर बंद आहे. त्याच्यामुळं मुख्य कक्षमध्ये काय आहे हे तुम्हाला मी ना थोडक्यात आता मी मागचे जे शूट केलं होतं त्याच्यातलं दाखवण्याचा प्रयत्न करून आवाज हा व्हॉइस ओव्हरमध्ये टाकतो. त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा वेगळा वाटेल. ये अभी हम बढ़ रहे हैं मुख्य मंदिर की तरफ. जब मैं मुख्य मंदिर की तरफ जा रहा हूँ दोस्तों, तो ये देखिए यहाँ पे अलग सी फर्श बिठाई गई है. ये देखिए, ये और ये है ये मुख्य मंदिर. मुख्य मंदिर का दर्शन आप कर रहे हैं और मुख्य मंदिर के ही सामने ये अलग से फर्श बिठाई यहाँ गई है. ये कुछ तो भी अचंभित कर देने वाली बात है. क्यों ऐसा किया गया है? मंदिर में सारे लोग चप्पल पहन के ही दर्शन कर रहे हैं, घूम रहे हैं, लेकिन इतने बड़े मंदिर में मैं अपनी चप्पल उतार के जाना उचित समझता हूँ, क्योंकि जिन्होंने ये बनाया उनके लिए सम्मान रखना ये ज़रूरी है. और ये देखिए यहाँ पे मैं क्या देख रहा हूँ. मुख्य मंदिर को देख के कुछ तो भी खटक रहा है दोस्तों मेरे मन में, क्योंकि ये देखिए आप, वहाँ से वो रास्ता है उस मुख्य मंदिर के जाने के लिए, और यहाँ से मतलब इस रास्ते से हम यहाँ पे आए हैं. लेकिन जैसे ही मैं अंदर देखता हूँ तो अंदर एक दरवाज़ा बंद है, जिसके आगे एक बुद्ध की प्रतिमा हम देख रहे हैं, और यहाँ लेटे हुए बुद्ध की प्रतिमा भी आप देख सकते हैं. ये देखिए, मैं जूम करके आपको दिखाता हूँ. ये देखिए यहाँ पे जो दरवाज़ा आप देख रहे हैं, मतलब एक्चुअली वो जो आप बुद्ध की प्रतिमा जो खड़ी हुई देख रहे हैं, वो मेरे ख्याल से एक दरवाज़ा है जो बंद है, और उसके अंदर कुछ तो भी रहा है. लेकिन क्या मालूम ये क्या है और क्यों ऐसा दिखा रहे हैं. ये देखिए आप, ये सुंदर सी बुद्ध की प्रतिमा लेटी हुई है. एक्चुअल में जो बुद्ध जो यहाँ लेटे हुए हम देख रहे हैं, उनके पीछे आप देख रहे हैं जो शेषनाग का जो चित्रण है, शेषनाग जैसा मुझे यहाँ लग रहा है. शेषनाग पे लेटे हुए अपने भारतवर्ष के मंदिरों में जो रहते हैं वो भगवान विष्णु का प्रतीक हम मानते हैं. क्योंकि जब हम अंकुर मंदिर में विजिट कर रहे थे तब हम जो पानी से क्रॉस करके आए तब वो क्षीरसागर कहलाता था, और क्षीरसागर से ही वो हम भगवान विष्णु के दर्शन यहाँ कर सकते. लेकिन यहाँ कुछ अलग मैं देख रहा हूँ. तो चलिए अभी आगे चल के मैं अभी आपको दिखाने की कोशिश करता हूँ. यहाँ से हम मंदिर का अच्छा व्यू हम देख रहे हैं, मंदिर की अच्छी कलाकृति हम देख रहे हैं. अब हम जब जो आए वो वहाँ से आए, अब हम राइट साइड की तरफ हम आगे बढ़ रहे हैं. तो अब हम यहाँ पे और एक मंदिर है उसके हम दर्शन करते हैं. मतलब चारों बाजू से 4 प्रतिमाएं यहाँ पे रखी गई है. हम उसका भी दर्शन करने की कोशिश करते हैं. पहले हमने दर्शन किया यहाँ पे, फिर वहाँ से दर्शन करके हम इस रास्ते से वहाँ से अभी इस मंदिर में आ गए हैं. यहाँ अगर मैं आपको दिखाने की कोशिश करूँ तो ये देखिए आप, मैं अंदर का आपको दिखाने की कोशिश करता हूँ. ये देखिए यहाँ भी नीचे एक शिवलिंग का आधार रखा गया है, और एक बड़ा सा एक चौकोट
आपको दिखाई दे रही है। अंदर मैं आपको जूम करके दिखाने की कोशिश करूं तो अंदर हिंदू देवी देवताओं की प्रतिमा हम देख सकते हैं। ये देखिए ऊपर यहाँ पे भगवान बुद्ध की प्रतिमा स्थापित की गई है और अंदर आप शिवलिंग के आधार के शिलाखंड साफ तरीके से देख सकते हैं। जिस मंदिर को हम विजिट कर रहे हैं उस मंदिर के सामने आपको ये अलग फर्श का टुकड़ा नज़र आ रहा होगा। ये देखिए, ये जो साइड को पत्थर है उससे ये बिल्कुल ही मैच नहीं हो रहा है। मतलब इससे साफ जाहिर है यहाँ पे कुछ तो भी अलग रहा होगा जो बाद में विध्वंस उसका किया गया है। और मैं ये क्या देख रहा हूँ, ये देखिए आप, यहाँ पे तो सबसे बड़ा आधार हमें शिवलिंग का नज़र आ रहा है जिसके ऊपर शेषनाग पर भगवान बुद्ध की प्रतिमा हम देख रहे हैं। ये भी 7 सिरों वाले शेषनाग की प्रतिमा है, लेकिन उसके एक सिर को हानि पहुंचाई गई है। लेकिन आप देख रहे हैं कि ये जो शिवलिंग है यहाँ पे इस पे ये बिल्कुल ही फिट नहीं हो रही है। लगता है इसे कुछ जानबूझकर यहाँ पे बिठाया गया है। यहाँ पे कुछ अलग प्रतिमा हो सकती थी, लेकिन ये कुछ अलग प्रतिमा हम देख रहे हैं। यहाँ से दिख रही है। अगर उत्तर दिशा से हम यहाँ ऊपर आने की कोशिश करते तो ये देखिए, ये मुख्य मंदिर हमें दिख रहा है। लेकिन ये क्या, मुख्य मंदिर के सामने यहाँ पे भी आपको कुछ फर्श के टुकड़े निकाल के कुछ अलग तो भी पत्थर यहाँ रखा हुआ नज़र आ रहा है। हमें मालूम है, हम जब भी कोई मंदिर में जाते हैं तो वहाँ बाहर नंदी हो या हाथी हो, कोई ना कोई किसी न किसी की आकृति हमारे पहले मंदिर के प्रवेश द्वार पे ज़रूर रहती है। वैसी ही ये आकृति यहाँ नज़र आ रही है। और यहाँ पे मैं अगर आपको अंदर चल के दिखाने की कोशिश करूँ कि ये क्या है, तो ये यहाँ पे लिखा है कि ये बाकन, बुद्धा एट साउथ, बुद्धा एट नॉर्थ, बुद्धा एट वेस्ट एंड बुद्धा एट ईस्ट। हर तरफ से ये पूरी तरीके से बुद्ध मंदिर दिखाने की पूरी कोशिश की गई है। लेकिन ये देखिए आप, अभी आप ही तय कीजिए ये मंदिर किस प्रकार निर्माण किया गया है। ये देखिए, ये कितनी पुरातन ये शिल्पकला, ये वास्तुकला हम देख रहे हैं। ये इतना बड़ा दरवाज़ा, ये देखिए आप किस तरीके से तोड़ा है ऊपर और किस तरीके से क्षतिग्रस्त इसे पहुंचाया गया है। यहाँ पे नीचे पत्थर भी पड़े हैं और आप देख रहे हैं यहाँ बुद्ध की प्रतिमा देख रहे हैं। यहाँ पे शिवलिंगों का आधार भी मैं अंदर देख रहा हूँ। इस प्रकार अभी हमने दर्शन यहाँ के कर लिए हैं। ये देखिए, यहाँ भी किस प्रकार यहाँ शिलाखंडों पे जो शिवलिंग का आधार है उसके ऊपर मूर्तियाँ रखी गई है। अंदर भी बहुत सारी मूर्तियाँ हम देख रहे हैं। लेकिन ये जो बुद्ध प्रतिमा है, ये इसके पीछे पत्थर आप देख रहे हैं, वो देखिए मैं जूम करता हूँ। इसके पीछे जो पत्थर रखे हैं उसके पीछे शायद भगवान विष्णु की बड़ी सी प्रतिमा रही होगी। लेकिन कालानुरूप इसमें बहुत ही बदलाव किए गया नज़र आ रहा है, क्योंकि आप साफ साफ देख रहे हैं जो ये चौखट है, ये देखिए, ये यहाँ के साइड को ये काम करके आगे बुद्ध की प्रतिमा बनाई गई है। लेकिन पीछे ज़रूर विष्णु जी का मंदिर रहा होगा। तो बहुत ही अचंभित हूँ मैं ये पूरा मंदिर देख के। अंकुर मंदिर जो पूरे दुनिया का, पूरे वर्ल्ड का सबसे बड़ा हिंदू मंदिर है,
भगवान विष्णु का मंदिर है, क्योंकि अंकुर मंदिर में जब हम आते हैं तो पानी का बड़ा जलाशय क्रॉस करके यहाँ आना पड़ता है। भगवान विष्णु जो क्षीर सागर में रहते हैं उसी का वो प्रतीक है। और ये जो मंदिर है वो मेरू पर्वत का प्रतीक करता है। एक्चुअली ये मैं नहीं, ये विकिपीडिया में भी ये बात है कि अगर आप सर्च करोगे तो उसमें भी आपको मिलेगा ये अंकुर वैट का मंदिर मेरू पर्वत का प्रतीक करता है। तो ये पूरी मंदिर को देख के बस एक ही कल्पना है कि बेहद ही खूबसूरत मंदिर, बेहद ही खूबसूरत नक्काशी, बेहद ही खूबसूरत काम, बेहद ही मतलब उन कारीगरों को जिन्होंने ये मंदिर की रचना की, जिन्होंने ये मंदिर का पूरा कार्य किया, से में उनको मैं शतशः प्रणाम करके अपनी यात्रा आगे बढ़ाऊंगा। अंकुर वॅट मंदिर बघून जेव्हा आपण बेयॉन्ड टेम्पलकडे जात असतो, हे बघा समोर बेयॉन्ड टेम्पलचा आता प्रवेशद्वार आपल्याला लागलच, परंतु त्याच्या आधी लागतं आपल्याला नॉम बखिंग टेम्पल। हे जे मंदिर आहे ना, हे आपल्याला एका डोंगराचा ट्रेक करून जावं लागतं। त्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ हिंदीमधून बनवलेला आहे मी। मंदिर एकदम सुंदर आहे। अशा वेळेस ट्रेक करू नका 10-11 वाजता, कारण की फार ऊन राहतं आणि ह्युमिडिटीमुळे फार त्रास होईल। शक्यतो सूर्यास्ताच्या म्हणजे सायंकाळी 5-5:30 वाजता इथे या आणि मग हा शेवटचा ट्रेक तुम्ही करा, कारण की इथं सर्वजण येतात ते सूर्यास्त बघण्यासाठी येतात आणि छान सूर्यास्ताचं चित्र इथून हे पूर्ण दिसत असतं। त्याच्यामुळे नॉम बखिंग टेम्पल हे तुम्ही नक्की बघा, परंतु संध्याकाळच्या वेळेस या आणि वरती जेव्हा तुम्ही जाल ना तेव्हा शिवलिंगांचं जे दर्शन होईल तुम्हाला। 4 मंदिरांमध्ये 4 शिवलिंगांमध्ये एक वेगळं मंदिर तुम्हाला एकदम अद्भुत वाटेल सर्व ते। तर आता पुढं जे लागेल ते बेयॉन्ड मंदिर ते दाखवतो तुम्हाला, त्याचं प्रवेशद्वार आता मी। ॲक्च्युली इथूनही बेयॉन्ड मंदिर जे आहे ते 2 किलोमीटर अंतरावर राहतं, परंतु त्याचं जे प्रवेशद्वार आहे 4 प्रवेशद्वार आहे, याला 4 बाजूनी 4 प्रवेशद्वार आहे आणि हे प्रवेशद्वार आहे ना एकदम विस्मयकारक आहे आणि एकदम अद्भुत आहे। कारण की हे बघा आता मी दाखवतो, ह्या माझ्या उजव्या हाताला आणि डाव्या हाताला तुम्हाला छोट्या मूर्त्या दिसत असेल, एक नागराजाचं चिन्ह आणि छोट्या मूर्त्या। आता जे मी उजव्या हाताला पाहतोय माझ्या, ते तुम्हाला ते मुख बघा तुम्ही, मी तुम्हाला आता थांबून दाखवतो। हे बघा हे मुख बघा तुम्ही, हे सर्व असुरगण आहे, आपण ज्याला राक्षसगण म्हणतो ते। आणि त्यांनी काय पकडलेले हातात, तर ह्या भल्या मोठ्या नागराजाची जो पृष्ठभाग आहे तो पकडलेला आहे। आणि इकडं जे पाहतोय आपण डाव्या हाताला, तिथं देखील एक भले मोठे नागराज विराजमान आहे, परंतु हे जे मुख आहे हे सगळे देवगण आपल्याला दिसत आहे। म्हणजे हे राक्षसगण आणि हे देवगण मिळून नेमकं काय करताय, तर ॲक्च्युली हे जे नेमकं करताय हे नेमकं म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये जे समुद्र मंथन जे झालेले, जे अमृत आणि अमृताचा कलश घेण्यासाठी राक्षस आणि देव यांच्यामध्ये जे मंथन झालं होतं, जे समुद्र मंथन त्या काळी झालेलं होतं, त्याचीच ही प्रतिकृती आपल्याला पूर्ण इथं ह्या बेयॉन्ड मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ दिसून येते। आणि बेयॉन्ड मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच हे बघा हे भले मोठे मुख आपल्याला दिसून येतात। मी दाखवतो तुम्हाला झूम करून। तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 3 मुख असलेले देव कोण, तर ते ब्रह्मदेव। म्हणजे हे बेयॉन्ड मंदिर जे आहे ते ब्रह्मदेवाला समर्पित आहे। आपण जे कोहकेरमध्ये मंदिर बघितले ते भगवान शिवला समर्पित आहे, प्रियाविहारमधले मंदिर बघितले ते भगवान शिवला समर्पित आहे, अंकोर जे मंदिर आहे ते विष्णूंना समर्पित, आणि हे जे आपण बेयॉन्ड मंदिर बघतोय ते ब्रह्मदेवाला समर्पित। म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या 3ही देवांना समर्पित असे मंदिरं कंबोडियातल्या या सिम रिपमध्ये अंकुर वॅटमध्ये आपल्याला बघायला मिळतात। तर जाऊया बेयॉन्ड मंदिरचं दर्शन करूया आता आपण। हे बघा 2 किलोमीटर आल्यानंतर आपण पोहोचतो ते बेयॉन्ड मंदिराच्या समूहाजवळ।
बेवान मंदिराचा समूह म्हणजे हा ब्रह्मदेवाला समर्पित असा मंदिरांचा समूह आपण बघतोय। याचं नाव बेवान का पडलेले आहे याच्या मागची देखील एक कथा, एक मजेदार कथा आहे। म्हणजे मजेदार म्हणजे आहे बा कथा। जेव्हा कंबोडियावर फ्रेंचांचा अधिकार होतं, फ्रेंचांच्या अधिपत्याखाली कंबोडिया होतं, तेव्हा त्यांना सन 1890 का 1800 कितीतरी साली त्यांना ह्या मंदिरांचा शोध लागला, ह्या बेवान मंदिराचा शोध लागला। तेव्हा इथं जे वटवृक्षांची झाडं होती, ज्याला आपण बनियान ट्री म्हणतो, त्या बनियान ट्रीने पूर्ण मंदिरांना विळखा घातलेला होता। आणि त्याच बनियान ट्रीच्या ह्या विळख्यांमुळं याला त्यांनी बनियान टेम्पल असं नाव दिलं। परंतु कालांतराने त्याचाच अपभ्रंश होऊन ते बनियानचं बेवान टेम्पल झालं। परंतु बेवान टेम्पल हे सर्वात मोठं ब्रह्मदेवाचं मंदिर मी म्हणेल आपल्या भारतात। पुष्करमधलं, अजमेरमधलं पुष्कर हे मोठं मंदिर आपण ब्रह्मदेवाचं बघतो, परंतु इथं हे ब्रह्मदेवाचं सर्वात मोठं मंदिर आहे। बेवान मंदिर बघून आपण जो येतो मित्रांनो पुढच्या मंदिरांचा समूह पाहायला, तो टेरेस ऑफ एलिफंट्स और टेरेस ऑफ लायन। म्हणजे आपण इथे ना हत्तींच्या 3 मूर्त्या हे बघा इथं बघू शकतो। आणि हे सोंड आणि एकदम वेगळा आकार आपण इथं बघू शकतो ह्या मूर्त्यांचा। आपण जर इथून प्रवास केला ना, म्हणजे अंकुर मंदिर नंतर बेवान मंदिर नंतर हे टेरेस ऑफ लायनचा हा संच आपण हा समूह बघतोय। आणि इथून मग आपण प्रोटोप्रॉम टेम्पल, टाकिओ टेम्पल असे बरेच सारे मंदिरांचा समूह आहे, तो तुम्ही मॅप वाईज फिरू शकता। जेव्हा तुम्ही तिकीट काउंटरवर जाल, तिकीट घ्याल, तेव्हा त्यांना नक्की सांगा का मला याचा मॅप द्या अंकुर वॅटचा। त्याच्यावर नंबर वाईज लिहिलेलं असतं, त्याच्यानुसार तुम्ही पूर्णपणे फिरण्याचा प्रयत्न करा। तर आपल्या ह्या 6 देशांच्या यात्रेत ह्या महत्त्वाच्या अंकुर वॅटचा व्हिडिओ एक मराठीतून असावा म्हणून मी पूर्ण ह्या अंकुर वॅटचा जेवढा म्हणजे माझ्या माहितीनुसार कसं फिरावं लागतं ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला। हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा। अजूनही पुढं थायलंडमध्ये, मलेशियामध्ये आणि इंडोनेशियामध्ये काही असं मंदिरांच्या समूहाविषयी जर मला काही माहिती तुम्हाला सांगावीशी वाटली तर नक्कीच मी सांगेल। आणि व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करून सबस्क्राईब करून ठेवा। त्याच्यामुळे धन्यवाद। जय हिंद, वंदे मातरम।